नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक. तो टॉपिक म्हणजे काय आपला, की ज्याच्यामध्ये आपण काय बघत होतो की काही शब्द आहेत ते आपल्याकडून चुकीचे लिहिल्या जाऊ शकतात. बरोबर. याच्या अगोदर आपण 2 पार्ट बघितलेले आहे. बरोबर. आणि आजचा जो पार्ट आहे तो पार्ट 3 आणि शेवटचा पार्ट आहे. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा, आता याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट नेहमीप्रमाणे, एक आहे करेक्ट, दुसरा आहे इनकरेक्ट. बरोबर. काही शब्द जे करेक्ट आहे ते आणि काही शब्द जे इनकरेक्ट आहे ते. या साईडचे इनकरेक्ट आणि या साईडला करेक्ट. आलं लक्षात? आता बघा, जो पहिला शब्द आहे तो आहे एनिव्हेअर. काय आहे? एनिव्हेअर. आता हा जो एनिव्हेअर आहे हा काय आहे? करेक्ट फॉर्म आहे त्याचा. आलं लक्षामध्ये? पण कधी कधी आपल्याकडनं काय होऊ शकते, एनी आपण वेगळा लिहू शकतो आणि फेअर वेगळा. म्हणजे हे काय झाली त्याची चुकीची पद्धत. आलं लक्षामध्ये? हा झाला त्याचा इनकरेक्ट वे. आपल्याला या पद्धतीने लिहायचं नाही आहे. आपल्याला काय लिहायचं आहे? करेक्ट वे. दुसरा शब्द, दुसरा काय आहे? आफ्टर वर्ड्स. काय आहे? आफ्टर वर्ड्स. हा झाला करेक्ट फॉर्म. आणि इनकरेक्ट फॉर्म कसा होईल? आफ्टर वेगळा आणि वर्ड्स वेगळा. आलं लक्षामध्ये? आफ्टर आपण वेगळा लिहू शकतो आणि वर्ड्स वेगळा लिहू शकतो. म्हणजे आपल्याकडनं कधीतरी एखादी मिस्टेक होऊ शकते. ते मिस्टेक होऊ नये म्हणूनच आपण हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. दुसरा आहे इन सो फार ॲज. बरोबर. इन सो फार ॲज हा काय झाला? करेक्ट वे. याच्यामध्ये काय आहे? गॅप आहे. म्हणजे त्याला आपण वेगळे लिहिले आहे इन सो फार आणि ॲज सेपरेट. हा झाला करेक्ट वे. पण आपण इनकरेक्ट वेनं कशा पद्धतीने लिहू शकतो, जसं की इन वेगळा, सो वेगळा, फार वेगळा आणि ॲज वेगळा. हे काय झालं? त्याची चुकीची पद्धत. लक्षात? नेक्स्ट आहे सम हाऊ. काय आहे? सम हाऊ हा झाला करेक्ट फॉर्म. इनकरेक्ट फॉर्म कसा होऊ शकतो? सम वेगळा आणि हाऊ वेगळा लिहिणं. दुसरा आहे सम फेअर. काय आहे? सम फेअर. आणि चुकीचा फॉर्म सम वेगळा, फेअर वेगळा. आलं लक्षामध्ये? हे फॉर्म आपल्याला लिहायचे नाही आहे. म्हणजे हे काय आहे? चुकीचे फॉर्म आहे. आपल्याला हे फॉर्म लिहायचं आहे का? नाही आहे. आपल्याला करेक्ट करायचं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे टुडे. काय आहे? टुडे हा झाला करेक्ट फॉर्म. टू वेगळा लिहिणं आणि डे वेगळा लिहिणं हा काय झाला? इनकरेक्ट फॉर्म. दुसरा आहे अटमोस्ट. काय आहे? अटमोस्ट. आणि हा झाला करेक्ट फॉर्म. इनकरेक्ट अट वेगळा आणि मोस्ट वेगळा. नेक्स्ट आहे फाट एवर. काय आहे? फाट एवर. फाट एवर काय आहे? करेक्ट फॉर्म. इनकरेक्ट फाट वेगळा लिहिणं आणि एवर वेगळा लिहिणं. आलं लक्षामध्ये? हा काय झाला? त्याचा इनकरेक्ट फॉर्म. दुसरा आहे समटाइम्स. काय आहे? समटाइम्स. पण त्याला आपण चुकीच्या पद्धतीने कशा प्रकारे लिहिले जाऊ शकते आपल्याकडनं? सम वेगळा आणि टाइम्स वेगळा, जे आपल्याला लिहायचं नाही आहे. नेक्स्ट आहे समवन. काय आहे? समवन हा काय आहे? करेक्ट फॉर्म. पण आपण याला चुकीच्या पद्धतीने कशा प्रकारे लिहिले जाऊ शकते आपल्याकडनं? सम वेगळा आणि वन वेगळा. हे फॉर्म जे आहेत आपल्या या साईडचे, हे आपल्याला लिहायचे नाही आहे. आपल्याला करेक्ट करायचे आहेत. आलं लक्षामध्ये? हे काय आहेत? त्याचे चुकीचे फॉर्म आहेत. म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये मिस्टेक आहेत. ते मिस्टेक आपल्याला टाळायचे आहेत. आलं लक्षात? तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा टॉपिक आम्हाला पाहिजे, या टॉपिकवर आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, जेणेकरून मी त्याला चेक करेल आणि मग आपण त्याच्यावर प्रयत्न करू नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. आलं लक्षामध्ये? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.